नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. राज ठाकरेंनी उद्या मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर मनसे चिंतन करणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं. उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडींना धनंजय चंद्रचूड जबाबदार असल्याचं संजय राऊत म्हणाले. 2.5-3 वर्षात आमदार अपात्रतेचा निर्णय घेतला नाही. चंद्रचूड यांनी योग्य निर्णय दिला असता तर चित्र बदललं असतं. चंद्रचूड पक्षांतराचे दरवाजे उघडे ठेवून गेले असं संजय राऊत यांनी म्हटलंय. सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड. देशाचं सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला हवा होता आमदार अपात्रतेच्या संदर्भात, मग तुम्ही कशा करता बसलेलात? 2.5-3 वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशा करता उभवताय? सरकारवरती का ओझं म्हणून तुम्ही जनतेच्या पैशाचं तुम्ही चुराडा करताय? सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत. याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्याने योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रातलं चित्र बदललं असतं. आज जे तुम्हाला चित्र दिसतंय तुम्हाला चित्र नक्कीच दिसलं नसतं. आणि त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडकी आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत. आता सुद्धा कोणी कुठे कशाही उड्या मारू शकेल, विकत घेऊ शकेल. कारण कायद्याची 10व्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली की तुम्ही खुशाल पक्षांतर करा, आम्ही इथे बसलेलो आहोत. या सगळ्या घटनेला आणि दुर्घटनेला जस्टिस चंद्रचूड हे जबाबदार आहेत आणि इतिहासात त्यांचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे मी सांगतो.